गरज सरो वैद्य मरो। बहुमत मिळालं की भारतीय जनता पक्षाने दाखवले रंग, आपले ओरिजिनल रंग। अहो बघा, जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत घडलं तेच आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत घडू लागलं। अहो वैतागून एकनाथ शिंदे यांनी थेट आपलं गाव गाठलं। आता पुन्हा होणार का राजकीय भूकंप? अहो शिंदे यांच्या नेत्यानं सांगितलंय आता होणार मोठा निर्णय। आता मोठा निर्णय म्हणजे नक्की कुठला निर्णय? मित्रांनो नमस्कार। उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली आणि भाजपच्या मांडीवर जाऊन हे एकनाथ शिंदे बसले। पण आता भाजपने त्यांचे म्हणजे भाजपचे मूळ रंग दाखवण्यामध्ये सुरुवात केली आहे, जे आजवर लपवून ठेवलेले होते। अहो जी वागणूक उद्धव ठाकरे यांना दिली गेली होती तीच वागणूक आता एकनाथ शिंदे यांना देण्यास सुरुवात झालेली आहे। आधी मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता आणि आता विधानसभेत बहुमत मिळाल्यावर आम्ही असा शब्द कोणालाही दिलेला नाही अशी भाषा भाजपची सुरू झालेली आहे। हेच घडले होते ना हो उद्धव ठाकरे यांच्या बाबत। एकनाथ शिंदे यांना फौजदाराचा हवालदार होण्यास भाजप सांगत आहे, म्हणजे भाजपची तशी इच्छा आहे, पण एकनाथ शिंदे तयार नाहीत। गृह खात्याची मागणी एकनाथ शिंदे करीत आहेत, पण हे खाते द्यायला देखील भाजपा तयार नाही। आता बघा, सगळ्याच बाजूंनी कोंडी केल्यामुळे एकनाथ शिंदे प्रचंड नाराज आहेत, अस्वस्थ आहेत। राज्यात सत्ता स्थापनेच्या इकडे हालचाली सुरू आहेत। दिल्लीतल्या बैठकीनंतर मुंबईत महायुतीची एक महत्त्वाची पुढची बैठक होणार होती, मात्र ही बैठक टाळून शिवसेना नेते आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसाच्या मुक्कामासाठी साताऱ्यातील आपल्या दरेगावी निघून गेले। सरकार स्थापन करण्याच्या एवढ्या मोठ्या हालचाली इथं मुंबईमध्ये सुरू आहेत आणि शिंदे गावी निघून गेलेले आहेत। काय तर म्हणे ते विश्रांतीसाठी गेलेले आहेत। अहो वेळ कुठली आणि सांगताय काय? अहो कोणाचा विश्वास बसेल का हो यावर? तुमचा तरी बसेल का सांगा? यावेळी बघा, माध्यम प्रतिनिधींनी एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी केवळ मी विश्रांतीसाठी आलेलो आहे, नंतर बोलतो असं सांगून पत्रकारांना त्यांनी टाळलं। अहो नेहमी बघा, गावी आल्यावर पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधतात हे एकनाथ शिंदे। आता मात्र काहीही न बोलल्यामुळं त्यांची सर्वत्र चर्चा सुरू झालेली आहे। मात्र शिवसेना पक्षाचे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यामुळं मोठे तर्कवितर्क सुरू झालेले आहेत। मुंबईतल्या सत्ता स्थापनेची गडबड आणि बैठका सोडून शिंदे 2 दिवसासाठी गावी पोहोचलेले आहेत, त्यामुळे मुंबई इथं होणाऱ्या बैठका आता 2 दिवस तरी होणार नाहीत। याबाबत त्यांच्याच पक्षाचे नेते संजय शिरसाट काय म्हणाले आहेत पहा। राजकीय पेच प्रसंग आला, विचारासाठी वेळ हवा असेल तर ते म्हणजे एकनाथ शिंदे त्यांच्या गावाला प्राधान्य देतात। ते दरेगावामध्ये जातात जिथं त्यांचा फोनही लागत नाही। ते नक्कीच मोठा निर्णय घेतील। आरामात विचार करून मोठा निर्णय घ्यायचा असेल तर ते आपल्या दरे या गावी जातात। शनिवारी संध्याकाळपर्यंत मोठा निर्णय नक्कीच घेतील। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या हालचालीबाबत ते नक्कीच मोठा निर्णय घेतील असं सूचक विधान या संजय शिरसाट यांनी केलं आहे। दरम्यान एकनाथ शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, त्यावर देखील हे संजय शिरसाट म्हणाले एकनाथ शिंदे यांना दिल्लीमध्ये रस नाही, त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार रस आहे। बैठकांना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार सहभागी होणार होते। दिल्लीतील बैठकीत एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे विविध प्रस्ताव सादर केले, मात्र बघा त्यावर भाजपाने पर्याय दिला। एकनाथ शिंदे यांनी प्रस्तावाला होकार दिल्यानंतरच सत्ता स्थापनेच्या हालचाली होणार आहेत अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांच्याच जवळच्या सूत्राकडून बाहेर आली आहे। मात्र दरे या आपल्या गावी पोहोचल्यावर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी काहीही संवाद साधला नाही। शिंदे यांनी कितीही लफाछपी केली तरी बघा त्यांचा पडलेला चेहरा, एकूण देहबोली आणि महत्त्वाच्या वेळी मुंबईवरून गावी निघून जाणं या कृतीच सगळं काही सांगून जात आहे तो। आणि त्यातच आता
संजय सरसाट यांनी दिलेली ही माहिती नव्या राजकीय भूकंपाची नांदी देखील ठरू शकते। कदाचित बघा, जे काही व्हायचं असेल ते आजच होण्याची शक्यता आहे, आज रात्रीपर्यंत। भारतीय जनता पक्षाकडून दिली जात असलेली वागणूक आता शिंदे यांना कुठल्या रस्त्याने घेऊन जाते आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। भाजपाने एकनाथ शिंदे यांचा कचरा करणं सुरू केलं आहे असं तुम्हाला वाटतं का? जरूर सांगा। आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।